आयुरा. तर समीर आपल्या वडिलांना गाडीने ठोकणाऱ्या ड्रायव्हरला बघायला गेला. इथून पुढे देवेश डॉक्टरांना भेटला. डॉक्टर, मला एका पेशंटचं स्टेटमेंट घ्यायचं होतं. तो सध्या ICUमध्ये आहे. तो भैरवदानेचा माणूस आहे, देवेश म्हणाला. तसं डॉक्टरांनी त्या पेशंटची फाईल काढली आणि एकदा बघितलं. सर, तो खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. त्याला शुद्ध आली की तुम्हाला कळवतो, डॉक्टर म्हणाले. मी माझा एक माणूस त्याच्या जवळ बसवला तर कसं होईल? कारण मला फार भीती आहे की भैरव काही चाल तर करायला नको. इथे एक कॉन्स्टेबल असेल तर पेशंट शुद्धी देताच स्टेटमेंट लिहून घेईल, किंवा मग मी पुन्हा येईन त्याची स्टेटमेंट घ्यायला. हॉस्पिटलच्या बाहेर सुरक्षा वाढवतोय. तुम्ही सुद्धा सावध राहा. कोणालाही आत येऊ देऊ नका, नातेवाईकांना सुद्धा नाही, देवेश म्हणाला. ओके, असं असेल तर तुम्ही एक कॉन्स्टेबल इथे ठेवाच, ते बरं राहील. बाकी आम्हाला शक्य आहे तेवढी आम्ही काळजी घेऊच, पण नातेवाईकांना भेटण्यापासून थांबवणं जरा कठीणच आहे, डॉक्टर म्हणाले. काहीही कारण सांगा त्यांना, पण बाहेरच थांबवा, आत येऊ देऊ नका त्यांना, देवेशने कडक शब्दात सांगितलं. ओके, डॉक्टर म्हणाले. सावंत, लगेच सिटी हॉस्पिटलला या. देवेशने फोन करून कॉन्स्टेबल सावंतना बोलावून घेतलं हॉस्पिटलला. सावंत अवघ्या 20 मिनिटातच हॉस्पिटलला पोचले. तसा देवेश तिथून निघून गेला. समीर ड्रायव्हरकडे पोचला तेव्हा तो शुद्धीत नव्हता. इथेही सुरक्षा वाढवलेलीच होती आणि त्याने त्या ड्रायव्हरची सुरक्षा करायला एक कॉन्स्टेबल सुद्धा ठेवला होता. त्याला डॉक्टरांची परमिशन घ्यायची होती. जेव्हा भैरवला कोर्टात उभा करतील तेव्हा जर तो जिवंत असला आणि बोलू शकला तर त्याची साक्ष कोर्टात द्यावी लागणार होती. त्यासाठी त्याला आधीच प्रोसिजर करावी लागणार होती. म्हणूनच तो इकडे आला होता. रात्रीची शांतता पसरली होती बाहेर, पण देवेशच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. ऑफिसमध्ये बसून तो समोर ठेवलेल्या फाईलकडे बघत होता. समीरच्या वडिलांच्या गाडी ठोकलेल्या ड्रायव्हरचं स्टेटमेंट, दुकानफोड केलेल्या माणसाचं स्केच आणि सगळ्यात वरती भैरवदानेचा फोटो. अगदी त्याच्याकडे बघितलं तरी देवेशला चिड यायची. एक सिगारेटचा झुरका घेत हवेत दूर सोडत विचार करत होता तो. एक एक धागा जोडला जात आहे, पण अजूनही भैरव थेट अडकत नाही. तो स्वतःशीच पुटपुटला. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर समीरचा कॉल होता. त्याने रिसीव्ह केला. सर, वकिलांचा कॉल आला होता. काय म्हणतोय? देवेश खुर्चीत सरळ बसत म्हणाला. ड्रायव्हरचा व्हिडिओ डाईंग डिक्लेरेशन म्हणून ग्राह्य धरता येईल, पण एक प्रॉब्लेम आहे, समीर म्हणाला. काय प्रॉब्लेम आहे? देवेशने विचारलं. जर कोर्टात केस उभी राहिली आणि ड्रायव्हर जिवंत असेल तर आपल्याला कोर्टात हजर करावं लागेल. मी त्यासाठीच इथे डॉक्टरांना भेटायला आलो आहे. त्यांची लिखित परमिशन लागेल. आपण हायरिंगच्या वेळी व्हिडिओ कॉल करू शकतो, फक्त डॉक्टरांचं तसं स्टेटमेंट असायला पाहिजे, समीर म्हणाला. ओके, तू प्रोसिजर कर. मी पण हॉस्पिटलला जाऊन आलो. पेशंट अजून शुद्धीत नाही. कॉन्स्टेबल सावंतनं तिकडे बसवून आलोय. जर तो आला शुद्धीत तर त्याचंही स्टेटमेंट मिळवता येईल. तो काय बोलतो ह्यावर अवलंबून आहे. आपल्या बाजूने झाला तर आपल्याला बरंच होईल, पण बोलला नाही तर प्रॉब्लेम होईल, देवेश म्हणाला. ओके, मी भैरव, त्याच्या असिस्टंट आणि इतर एक दोन जे संशयित आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड्स मागवून घेतले आहेत, समीरने सांगितलं. गुड. मी बँकेत पाठवलं होतं आज. त्याने रेकॉर्ड घेऊन आला आहे. बघू कसं होतंय. भैरवला काहीही करून अडकवायचंच आहे, देवेश म्हणाला. हो, त्याला अडकवायचंच आहे. मी माझ्या काही मित्रांना अधिराजची ठिकाणं शोधायला सांगितली होती, कारण त्याने माझ्या बहिणीला किडनॅप केलं. त्याला धडा शिकवायचाच होता मला.
प्रसारमाध्यमांना घेऊन आज 3 ठिकाणावर छापा घातला त्याने. मला खूप बरं वाटलं ऐकून. पण अधिराज भारत सोडून गेला आहे. त्यामुळे मी त्याचं नाव नाही घेऊ शकत. पुन्हा त्याला पकडलं नाही तर पब्लिक गोंधळ घालेल. म्हणून मुद्दामच गुप्तताच ठेवायला सांगितली आहे त्याची माहिती. समीर म्हणाला. छान, ऐकून बरं वाटलं. देवेश म्हणाला. चल ठेवतो मी. डॉक्टर आलेत आता. बोलून घेतो त्यांच्याशी. बाय. समीर म्हणाला. बाय. देवेश सुद्धा त्याला बाय केलं आणि टेबलवर फोन ठेवला. इतक्यात त्याला व्हायब्रेट झाल्याचा आवाज आला. म्हणून त्याने बघितलं तर गौरीचा मेसेज होता. आता कदाचित त्याला या मेसेजची सवयच झाली असावी, कारण लगेच त्याचे ओठ रुंदावले. जेवलात का? तुम्ही ठीक आहात ना? आज तरी रिप्लाय द्या माझ्या मेसेजला. देवेश शांतच होता. आत अचानक खळबळ जाणवत होती. हृदयात धडधड वाढली होती. प्रेम करायचं नाही म्हणता म्हणता तो त्याच्याही नकळत अडकत चालला होता आणि ते त्याला स्वतःलाही कळत नव्हतं. पण सध्या घडीला त्याला तिच्या मेसेजमुळे थोडं बरं वाटलं. दिवसभर धावपळ करून करून थकला होता बिचारा. आत्ता या क्षणी जरी डोळे मिटले तरी झोप लागेल अशी अवस्था झाली होती त्याची. पण गौरीचा एक मेसेज त्याला वेगळीच तरतरी देऊन जात होता. कोणीतरी आहे जे आपली काळजी करते असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्याने सिगार विझवली आणि फोन हातात घेतला. ठीक आहे मी. माझी काळजी करायची गरज नाही. मला नाही आवडत कोणी उगाच काळजी केलेली माझी. त्याने मेसेज टाईप केला. तिला दुखावणारा मेसेज होता. तिने खरंच आपल्याला मेसेज करणं बंद केलं तर? हा विचार येताच लगेच त्याने तो मेसेज डिलीट केला आणि फोन बाजूला ठेवून दिला. काही न बोललेलंच बरं. इतक्यात पुन्हा टेबलचा घुरघुर आवाज आला. एक ना एक दिवस मला रिप्लाय मिळेल ह्याच आशेवर आहे मी. गुड नाईट. त्याने वाचून बाहेर बघितलं. हवेत गारवा होता. पण मन मात्र थोडं अस्वस्थ झालं होतं. काय करू हिचं? काय एवढी जिद्दी आहे ही? मी कितीदा तरी तिला इग्नोर करायचा प्रयत्न केलाय. तरी बरोबर स्वतःकडे माझं लक्ष खेचून घेते. अभिला सुद्धा मी कितींदा सांगितले, पण ते ऐकतच नाही. आता माझं मन सुद्धा त्याच्या मेसेजची वाट पाहू लागले. नकळत मी तिच्याकडे गुंतला जातोय. यावर तिच्याशी भेटून बोललंच पाहिजे. तो मनाशी विचार करतच होता की त्याचा फोन वाजला. नंबर लँडलाईनचा दिसत होता, ओळखीचा तर नव्हताच. त्याने रिसीव केला आणि सरळ रेकॉर्डिंग बटन चालू केलं. समोरून खवचट आवाज ऐकायला आला. देवेश इनामदार. काय मग, दमलत का पुरावे गोळा करून? हा हा हा. देवेशचा आवाज स्थिर होता. भैरव, तुला कुठून मिळाला माझा नंबर आणि हा कोणाचा नंबर आहे? भैरव एक क्षण मोठा श्वास घेतो. नंबर कुठून मिळाला याची चिंता तुम्ही नका करू साहेब. आम्ही बरोबर तुमच्यापर्यंत पोचतो. भैरवचा आवाज आता अजूनच धीट झाला होता. झालं का बोलून तुझं? तर ठेव फोन. माझ्याकडे वेळ नाही, देवेश म्हणाला. असं कसं साहेब वेळ नाही? तुम्हाला तर वेळच वेळ आहे, भैरव म्हणाला. त्याच्या बोलण्याने देवेशचा संताप होत होता. पण त्याने स्वतःला कंट्रोल केलं होतं, कारण भैरव काही बोलला तर ते कोर्टात सादर करता येणार होतं. म्हणून त्याला भडकून बोलून चालणार नव्हतं. हो का? तुला बरी माहिती, देवेश म्हणाला. मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन रेकॉर्ड काय करता आणि काय? तू खूप पुढे जातो आहेस देवेश, लक्षात ठेव.
मेलेले मुर्दे उघडून काही मिळत नाही. मला असं वाटतं ड्रायव्हर जिवंत राहिला तर केस लांबेल आणि केस लांबली तर मग अपघात अटळ आहेत. भैरव पलीकडून बोलला. भैरव सर, तुम्ही काय बोलताय हे सर्व? तुम्हीच सापडलाल. सुटणं कठीण होईल यातून. वकील शेजारीच बसला होता. तो भैरवला बोलण्यापासून अडवत होता. देवेशच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या. भैरव, ही तुझी धमकी समजायची का मी? देवेशने त्याच कडक आवाजात विचारलं. चेहऱ्यावरचा राग दिसत होता. नाही, ही धमकी नाही. हा माझा अनुभव आहे. क्षणभर थांबून मग भैरवने उत्तर दिलं. हे बोलणं तुझं रेकॉर्ड होतंय भैरव. इतका बेफिकीर कधीपासून झालास? देवेशने म्हणाला. कर कर रेकॉर्ड कर. जाऊन सांग कोर्टात की भैरव दानेने कॉल केला म्हणून. पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत मी बोलतोय ना तोपर्यंत हा खेळ संपलेला नाही, भैरव म्हणाला आणि त्याने कॉल कट केला. भैरव, तू जितकं बोलशील तितकं स्वतःला आत ढकलशील. देवेश खिडकीपाशी उभा राहत पुटपुटला. फोन हातात घेत त्याने कॉल केला. भैरवची चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की आरोपी वकील मीटिंगमध्ये त्याने कॉल केला होता. आता घडलेलं सर्व त्याने समीरला सुद्धा सांगितलं. भैरवची एवढी हिंमत? समीरला सुद्धा कमाल वाटली. लोक सुटण्यासाठी धडपड करतात, हा अडकण्यासाठी फोन करतो. समीर हसतच म्हणाला. मी चौकीत कॉल केला होता. आरोपी वकील मीटिंग रूम मधून बोलत होता तो. देवेश म्हणाला. सर, तिथे ऑलरेडी रेकॉर्ड असतं. समीर म्हणाला. देवेश आता पुढच्या विचारात हरवला होता. ठीक आहे सर, येतो मी उद्या, भेटतो तुम्हाला, समीर म्हणाला. त्यालाही घरी जायचं होतं. ओके, टेक केअर. देवेशला समीरची काळजी वाटत होती. हो, बाय. समीरने कॉल कट केला आणि दुसऱ्या क्षणाला निधीला कॉल केला. घरी सगळे जेवायला बसले होते आणि निधीचा मोबाईल वाजत होता. जेवणावरून उठून जाऊ नकोस, नंतर कॉल कर त्याला. माधवीचा आवाज आला तशी उठलेली निधी पुन्हा जागेवर बसली आणि जेवू लागली. समीरने पुन्हा कॉल केला तरीही रिसीव्ह झाला नाही. म्हणून मग त्याने आयुषच्या फोनवर कॉल केला. आयुषचा फोन जवळच होता म्हणून त्याने लगेच उचलला. बोल समीर, आयुष म्हणाला. निधी काय करते? फोन का नाही उचलत? त्याचा थोडा वैतागलेला आणि काळजीयुक्त आवाज येत होता. समीर, आम्ही सगळेच जेवायला बसलो आहोत. ती करेल नंतर कॉल तुला, काळजी करू नकोस, ठीक आहे ती, आयुष म्हणाला. ओके. समीरने कॉल कट केला. तो घरी पोचला, फ्रेश होऊन जेवायला बसला तर निधीचा कॉल आला त्याला. त्याने तो लगेच उचलला. जेवताना काय बोलत नाहीत का तुमच्याकडे? मी आता जेवतोय ना, उचललास ना कॉल मी तुझा? समीर थोडा रागात बोलत होता. अहो, तुम्ही फोन कशाला केला होता? निधीने विचारलं. मी असाच केला होता कॉल. काम झालं तर तुझ्याशी बोलणार होतो, पण तू कॉल उचलतच नव्हतीस, मग टेन्शन आलं मला, समीर म्हणाला. सॉरी. निधीने लगेच त्याची माफी मागितली, कारण वाद घालत वाढवत बसण्यात अर्थ नव्हता. अरे सॉरी कशाला बोलतेस? बरं, काय होतं जेवण आज? समीरने विचारलं. साधंच, भात, डाळ, भाजी, चपाती, निधीने सांगितलं. ओके, काळजी घे. लवकर आपल्या लग्नाचं बघू. जास्त वेळ नसेल तर रजिस्टर करू, पण आता मी थांबणार नाही हा. मला खूप अस्वस्थ होत राहतं. तू जवळ हवी असं वाटतं. कधी कधी झोप उडते माझी. समीर सरळ सरळ सुरू झाला होता. ए घोड्या, मी इथे आहे. माझ्यासमोर सगळं बोलतोयस, भान ठेवत जा, वत्सला त्याला म्हणाले. आई, तू त्या रूममध्ये जा ना, तू ऐकू नकोस.
समीर फोन कानापासून लांब करत म्हणाला. आई तर मान हलवत निघून गेली. तुम्ही आईसमोर असताना असं बोलताय? निधीला पण आता लाज वाटत होती. तू ये लवकर ग, मग तुला कळेल मला किती घाई लागली आहे ते. निधी एक काम करू आपण, आपण ना उद्याच्या उद्या रजिस्टर लग्न करू, समीर बोलला. तुम्ही ना बोलूच नका माझ्याशी लग्न होईपर्यंत. आयुष दादा आपलं रजिस्टर लग्न लावणार नाही. त्याने आधीच सांगितलं आहे, निधी म्हणाले. लग्न होईपर्यंत न बोलता नाही राहू शकत. मग मी तुला रोज भेटायला येत जाईन. पण मग तुला प्रत्येक वेळी एक एक स्टेप पुढे जावं लागेल. चालेल का तुला? त्यापेक्षा फोनवरच बोललेलं बरं नाही का? की खरंच तुला? समीर एवढंच बोलून थांबला. ओ, तुम्ही आज ड्रिंक केलीत का? निधीने विचारलं. नो, ड्रिंक नाही केली आहे. पण तुझी नशा खूप आहे असं बोलायला. त्यासाठी मला ड्रिंकची गरज नाही, समीर म्हणाला. तुम्ही ना आयुष दादाशी बोलून घ्या, नाहीतर मला ना पार वेडं करून सोडाल तुम्ही, निधी म्हणाले. आणि इथे मी पार वेडा झालोय त्याचं काय? जिकडे तिकडे मला तूच दिसायला लागली आहेस, समीर म्हणाला. बस झालं आता, कळलं मला. तुमच्या भावना पोचल्या. आता झोपायला जा, निधी वैतागून म्हणाले. ओके, गुड नाईट, समीर म्हणाला. गुड नाईट, स्वीट ड्रीम, निधी म्हणाली आणि लगेच कॉट कट केला. त्याच्या शब्दांच्या सुसाट गाडीने तिचं इत्तूसं हृदय गडबडून गेलं होतं. गाल लाल झाले होते. ते नशीब ती गॅलरीत होती, म्हणून तिचं बोलणं कोणी ऐकत नव्हतं. निधी झालं का गं बोलून? निधीचा आवाज बंद झाला तशी अवनी तिला आवाज बघायला आली. हो वहिनी, निधी म्हणाली आणि आत आली. पण चेहऱ्यावरची लाली काही कमी झाली नव्हती. असून नसून तिला हसू येत होतं. निधी काय झालं? तू हसतेस का? भाऊजी काही बोलले का? एवढी का लाजतेस? अवनी म्हणाली. काय ग, काय बोलला तो? माधवीने एकदम जवळून विचारलं तशी ती विचारातून एकदम वास्तवात आपटलीच. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताणे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.